किंग ऑफ पॉप मायकेल जॅक्सन हे नाव ऐकलं की अजूनही जगभरातल्या लाखो लोकांच्या अंगावर काटा येतो आणि त्यांचं लाईफ, त्यांचं स्टारडम, त्यामागचा संघर्ष आणि त्यांचं संगीत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कारण मायकेल जॅक्सनच्या बायोपिक मायकेलचा ट्रेलर रिलीज झाला आणि लोकांनी हा ट्रेलर अक्षरशः डोक्यावर घेतला. एमजेचे फॅन्स अक्षरशः वेडे झालेत. फक्त 24 तासात तब्बल 11.6 कोटी व्ह्यूज, 11.6 कोटी व्ह्यूज मिळालेत आणि हा आकडा फक्त लायन्स गेटसाठीच नाही तर संपूर्ण म्युझिक बायोपिकच्या इतिहासातला सगळ्यात मोठा रेकॉर्ड ठरला. इतकं प्रचंड प्रेम मिळणं म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होते की मायकेल जॅक्सनचं क्रेज आजही तितकंच आहे. त्यांचं मॅजिक, त्यांचं राहणं, त्यांचा आवाज, त्यांच्या मूव्ज सगळंच लोकांना पुन्हा एकदा अनुभवायचं आहे. या बायोपिकमध्ये मायकेलच्या आयुष्यातले ब्राईट मोमेंट्स, त्यांच्यावरचे वाद, त्यांची मेहनत, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या संगीताने जगभरावर पाडलेला प्रभाव हे सगळं काही अनफिल्टर्ड पद्धतीनं बायोपिकमध्ये दाखवलं गेलं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळेच एमजेच्या फॅन्समध्ये एक वेगळी एक्साइटमेंट दिसतीये. ट्रेलरच एवढा भारी आहे तर पूर्ण चित्रपट काय आग लावणार आहे असं लोक सरळ सरळ कमेंट करताना दिसत आहेत. बऱ्याच जणांसाठी तर हे फक्त बायोपिक नाही तर मायकेलचा पुनर्जन्म आहे. लोकांना वाटतंय की हा चित्रपट फक्त त्यांची गोष्ट सांगणार नाही तर पुढच्या पिढीला मायकेल जॅक्सन कोण होते हेच नव्यानं कळणार आहे. जगभरातल्या संगीतप्रेमींसाठी हा चित्रपट म्हणजे एक मोठा सांस्कृतिक क्षण बनत चालला आहे. आणि खरं सांगायचं तर इतक्या वर्षांनंतरही एखाद्या कलाकाराचं नाव अशा रेकॉर्ड ब्रेक एंगेजमेंटनं ट्रेंड होत असेल तर त्याला किंग ऑफ पॉप म्हणणं अगदी योग्यच आहे. तुम्ही पहिल्यांदा मायकेल जॅक्सनचा कोणता परफॉर्मन्स पाहिला होता कमेंट करून सांगा आणि मायकेलचा ट्रेलर अजून पाहिला आहे की नाही तेही सांगा. अशा माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका.